म्हणजेच आपण पाहतोय लसित मलिंगा यांचं जवळपास वर्ष ते 1.5 वर्षानंतर मैदानासाठी मैदानामध्ये भेट होताना आम्हाला पाहायला मिळते. सूरज आणि अर्जुन मैदानाच्या आतमध्ये येतात. बॉलिंग मार्क वरती बॉलर तयार आहेत. नितीन असतील. जाऊया मॅचच्या दिशेने, करूया मॅचला सुरुवात. पहिला बॉल सूरज शिंदे स्ट्रायकिंग एंड वरतून पहिलाच बॉल स्वागत केलंय या बिग हिटनीशी. मिडल ऑफ द बॅट सरळ सीमारेषे पलीकडे पाठवून दिलंय सूरज शिंदेने या चेंडूला. 6 धावा. एक बॉल. संघाची धावसंख्या धावफलकावरती धावा 6. टॉस जिंकला. बनपुरी संघ बोलला की आम्ही क्षेत्ररक्षण करतोय आणि पहिल्या चेंडूवरती पाहते अगदी खोटे पाडायला सुरुवात देखील केली टीम कोसरून संघाने. सूरज शिंदे पाटण तालुका रबर बॉल मधील आयकॉन खेळाडू आहे आणि आता गावच्या संघासाठी म्हणजेच कोसरून संघासाठी खेळ करतोय. डॉट बॉल शरीरापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न. तदनंतर मात्र डॉट बॉल येतोय. पहिल्या चेंडूवरती षटकार खेचत असताना अगदी तदनंतर दुसऱ्या बॉलवरती शांत ठेवलं या चेंडूवर नितीन यांनी. 2 बॉल पूर्ण झाले. संघाची धावसंख्या धावफलकावरती धावा येत आहेत 6. इट्स अ वाईड बॉल. हा वाईड बॉल येतोय. एक्स्ट्रा चिरण वाढली जाईल. आता मात्र 2 बॉल पूर्ण होत असताना संघाची धावसंख्या धावफलकावरती धावा येत आहेत 7. फटका इनसाइड आवडे. त्यावेळेला आपण पाहतोय डीप एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये उंची प्राप्त. वा चांगली झेल पकडले. चेंडूवरती नजर टिपून होता आणि तदनंतर मात्र या चेंडूला लपकलंय. पहा सूरज शिंदे पहिल्या चेंडूवरती षटकार. तदनंतर डॉट आणि या तिसऱ्या बॉलवरती आपली विकेट गमावतोय. यावं लागेल डगआउटच्या दिशेने आणि त्याच्या जागेवरती आता नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. अगदी लहानपणापासून आतापर्यंत या खेळाडूला कित्येक वर्ष झाले एक चांगल्या प्रकारचं उच्च दर्जाचं क्रिकेट खेळताना आम्ही पाहतोय. कुसरून एक्सप्रेस आता इनॅट नंबर 3 वरती मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करण्यासाठी चाललेत. एवढं 50,000 इतकं नाही. 17,000 बाटला एवढं कोण देणार? 50 नाही, एवढं नाही मी करू शकत लगेच. मी आपलं 35 पर्यंत देऊ शकतो. त्याच्याकडे का 50 नाही, त्याच्याकडे का 15 नाही, तो पुढचं द्यायला
मग चालतंय, मग त्याला सांगा नाही 50 नाही जमणार मला द्यायला, 35 पर्यंत देईल म्हणत होता. बघा मग विचारा त्याला. हा यावेळेला चांगल्या प्रकारचा चेंडू हाताळला गेलाय. पहा चेंडू निर्धाव प्रकारचा चेंडू येतोय, डॉट बॉल येतोय. नवीन बॅटर विजय मैदानाच्या आतमध्ये गेलेत. त्यांनी मात्र पहिला चेंडू फेस करत असताना तो निर्धाव घेतला. कमी गतीने हाताळला. बैठक फटका खेळण्याचा प्रयत्न, चेंडूवरती जाऊन फटका खेळण्याचा प्रयत्न होता, थोडासा कमी गतीने शरीरापासून दूर. हा देखील चेंडू अवे फ्रॉम दी बॉडी. सलगचा दुसरा बॉल डॉट येतोय. 4 बॉल पूर्ण झालेत. संघाची धाव संख्या धावफलकावरती धावा आहेत 7. 5 बॉल पूर्ण झालेत. 5 झाले. कारण एक विकेट आहे ना, वाईट नंतर एक 0 आहे. वाईटच्या अगोदर 0 आहे. 5 बॉल माफी असावी. 5 बॉल पूर्ण, एक शेवटचा बॉल शिल्लक. फटका यावेळेला विजय यांच्या बॅटमधून. ओव्हरची सुरुवात षटकाराणीशी, ओव्हरचा शेवट षटकाराणीशी. या 6 धावेनीशी पहिली ओव्हर संपते. पहिल्या ओव्हरचा खेळ संपत असताना संघाची धावसंख्या जाऊन पोहोचले थेट 13 आकड्यावर. टीम बॅटिंग करत असताना मळाई देवी कोसरून. तदनंतर होणारी मॅच जळव ज्योतिबा जे जळव विरुद्ध टीम डीके स्पोर्ट्स. दोन्ही संघाने तयार राहायचं आहे, मैदानावरती उपलब्ध राहायचं आहे. जळव ज्योतिबा जे जळव संघ विरुद्ध टीम आम्हाला पाहायला मिळेल डीके स्पोर्ट्स. यानंतर होणारी मॅच आहे. दोन्ही संघांनी मैदानावरती उपलब्ध राहणे. इनिंग ब्रेकमध्ये दोन्ही संघांचे संघ कर्णधार टॉस करण्यासाठी उपलब्ध राहतील. जाऊयात ओव्हर क्रमांक 2च्या दिशेने. पाटण तालुका क्रिकेट असोसिएशन अंतर्गत भारतात पहिल्यांदा मुकादम चषक 2026. आदित्यचा पहिला बॉल. पंच आहेत सचिनजी देसाई साहेब, त्यांच्या माध्यमातून कळवलं जात आहे की हा वाईट बॉल आहे आणि या वाईट बॉल निश्चित संघाची धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचते. धावा 14 की स्कोररच्या माध्यमातून ही स्पर्धा थेट प्रक्षेपित केली जाते संपूर्ण विश्वभरामध्ये युट्यूब लाईव्हच्या माध्यमातून. आणि अगदी आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये स्क्रीन देखील आम्हाला पाहायला मिळते, तिथे प्रत्येक क्षण दिसत आहेत. बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिजन. धावा किती? मग काय करणार, 50 पासून आणतात. फक्त 1 रन असणार आहे. इकडे पहा डिक्लेअर स्वरूपाची 1 रन आहे आणि एका धावेनिशी संघाची धावसंख्या धावफलकावरती धावा येत आहेत 15. 1 बॉल पूर्ण आणि संघाची धावसंख्या धावफलकावरती धावा येतात 15. जे जळव विरुद्ध टीम डीके स्पोर्ट्स. यानंतर होणारी मॅच. बोथ टीम्स तयार राहा आणि तदनंतर इनिंग ब्रेकमध्ये टॉस करण्यासाठी देखील या. 3 ओव्हरच्या मॅचेस जवळपास 20 संघ या मुकादम चषक 2026 मध्ये आम्ही एकत्रितरित्या खेळवतोय. या कारणास्तव 3 ओव्हरच्या मॅचेस आम्हाला पाहायला मिळत आहेत. रबर बॉल क्रिकेट, पावसाळी क्रिकेट. फुल टॉस बॉल, नो बॉल आहे. पंच कळवतात इट्स अ नो बॉल. स्क्वेअर लेग पंच कळवतायत इट्स अ नो बॉल. नाहीये. थँक्यू. हा नो बॉल नाहीये. अगदी आपण माफी मागतायत देखील आणि कळवतायत हा नो बॉल नाहीये, कारण की पॉपिंग क्रीज सोडून फलंदाज पुढे आला होता आणि तदनंतर मात्र तो फुल टॉस बॉल पाहायला मिळाला आणि या एका धावेनिशी संघाची धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचणार आहे. धावा 16. 2 बॉल पूर्ण, 16 धावा धावफलकावरती. 35 बरोबर आहे, 35 बरोबर बोलले. त्यांनी काहीतरी फुल टॉस बॉल, फटका फसलाय. चेंडू हवेमध्ये, चेंडू खाली जवळपास चौगे आले. कॅच कोण पकडणार? कॅच लपकले. शेवटच्या क्षणी मात्र आपण पाहतोय चेंडूवरतून नजर हटली होती, पुन्हा नजर जमवली, लक्ष केंद्रित केलं, तदनंतर कॅच मात्र पकडले. सेफ हँड. बॅटर यावेळेला विजय. बॅक टू दी डगआउट. नवीन फलंदाज विनायक मैदानाच्या आतमध्ये येत आहेत. मळाई देवी कुसरून संघाकडून कित्येक वर्ष झाली पाटण तालुका क्रिकेट असोसिएशन मध्ये एक दमदार खेळ करणारा मातब्बर संघ म्हणून या संघाची ओळख. मळाई देवी कुसरून संघ आणि पाटण तालुका क्रिकेट असोसिएशन मध्ये खेळ करत असताना बेस्ट विकेट कीपर म्हणून यांच्याजवळ पाहिलं जातं. आज फिनिशरची भूमिका त्यांना बजवावी लागेल. 3 बॉल पूर्ण झालेत. संघाची धावसंख्या धावफलकावरती धावा 16. रवी असं नाही भांडायचं. काय झालं
आदित्य आहे कमी वयाचा गोलंदाज. बनपुरी संघाच्या माध्यमातून ओव्हर क्रमांक 2 मध्ये त्याला संधी दिली आणि त्या संधीचा तो सोनं करतोय, कारण की त्यानं आतापर्यंत विकेट मिळवली आहे, एक मोठी विकेट. हा चांगला बॉल होता. बॅट आणि पॅडच्या मधून जे डिस्टन्स होतं त्यामधून सरळ विकेट किपरच्या हातामध्ये जाऊन पोहोचलाय बॉल. डॉट बॉल येतोय. आता ओव्हरमधील 4 बॉल पूर्ण होत असताना संघाची धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचते. धावा 16 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. 4 बॉल पूर्ण 16 धावा. शेवटचे 2 शिल्लक आहेत. फसवलंय. यावेळी देखील राय झोनरा चेंडू होता. तदनंतर मात्र बॅट स्विंग अगोदर आणि डॉट बॉल येतोय. सलगचा दुसरा बॉल. 5 बॉल पूर्ण झालेत. एक शेवटचा चेंडू शिल्लक असलेल्या ओव्हरमधील बॅटर स्ट्रायकिंग एंड वरतून विनोद आहेत. हा थोडासा थांबलाय. यावेळेला 5 बॉल पूर्ण. शेवटच्या बॉलसाठी तो संघर्ष करतोय. रबर बॉल क्रिकेट पाहिलं तर मैदानावरतून ग्रिप मिळत नाहीये, पायामध्ये ताकद नसते आणि तदनंतर ती ताकद बनवून अगदी पायामध्ये ताकद आणून गोलंदाजी करावी लागते आणि यासाठी तो थांबला होता आदित्य तिकडे आणि त्याच्या माध्यमातून पुन्हा पावलं मोजली जात आहेत, स्टेप काउंट केल्या जात आहेत. पुन्हा बॉलिंग मार्कवरती तो तयार झालाय. ओव्हरची विकेट. फटका पहा हवेमधून सरळ क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये. या ओव्हरमधील विकेट नंबर 2 मिळवले आणि फक्त धावा खर्च केले 3. अशी गोलंदाजी आदित्यची आम्हाला या मॅच मध्ये पाहायला मिळाले. दोन ओव्हरचा खेळ संपला आणि 2 ओव्हरच्या अखेरीस संघाची धावसंख्या धावफलकावरती धावा 16 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. त्यातल्या 2 विकेट तर प्राप्त केले त्या आदित्यने. काय गोलंदाजी राहिले. ड्रीम स्पेल आम्हाला पाहायला मिळाले आदित्यची. तदनंतर नवीन बॅटर मळाई देवी कोसरूड संघाकडून मैदानाच्या आतमध्ये एंटर करतायत. पहिल्या 2 ओव्हरमध्ये जास्त काही करू शकले नाही. त्या शेवटच्या ओव्हरमध्ये ॲज अ ओपनर बॅटर म्हणून मैदानाच्या आतमध्ये आलेला तो अजून आहे आणि त्याच्यावरती ती जबाबदारी असेल या शेवटच्या ओव्हरमध्ये धावा बनवायची. जर आता निलेश नागावडे यांनी जर हॅट्रिक घेतली, विकेट हॅट्रिक घेतली तर सुनील देसाई यांच्या माध्यमातून 1001 रुपयांचं पारितोषिक. आम्ही थोड्याच वेळापूर्वी उल्लेख केला की मैदान 1 वर्षानंतर त्यांनी पाहिलंय असे ते बोलतायत त्यांचे जवळचे बंधुतुल्य मित्र सुनील देसाई. निलेशचा पहिला बॉल. यावेळेला वाईड +1. 2 धावा आहेत. थोडीशी जागा बनवण्यासाठी वेळ घेतला जातो निलेशच्या माध्यमातून. पहिला बॉल वाईड +1. 2 धावा येत आहेत आणि या 2 धाव्याने संघाच्या धावसंख्येमध्ये भर होते. आता धावफलक जाऊन पोहोचतोय 18 या आकड्यावरती. 18 धावा धावफलकावरती. तिसऱ्या ओव्हरला आपण सुरुवात करतोय. अर्जुनवरती जबाबदारी आहे या मॅच मध्ये. मळाई देवी कोसरूड संघाचा जो ओपनर बॅटर तो मैदानाच्या आतमध्ये आला. जास्त वेळ नाही राहिला परंतु आता संधी आले. अर्जुन लेग ग्लान्स करतोय. सिंगल रन या चेंडूवरती प्राप्त केली जाईल. या सिंगलनीशी पहिला बॉल पूर्ण. संघाची धावसंख्या आता 19 वरती जाऊन पोहोचेल. निलेश नागावडे आहेत बॉलिंग मार्कवरती आणि त्यांच्या विकेट हॅट्रिक वरती देखील 1001 रुपयांचे कॅश प्राइज आहे. वाईड बॉल येतोय. अजून एक एक्स्ट्राची रन आहे. अतिरिक्त धाव आम्हाला पाहायला मिळेल आणि अतिरिक्त धावांमध्ये बदल फरक पडतोय, ऍड होते. संघाची धावसंख्या आता डॉट बॉल आलाय. निर्धाव चेंडू येतोय. स्क्रीनवरती सगळे काय आम्हाला फ्रंट कॅमेरामधून कॅप्चर होताना पाहायला मिळत आहे. 2 बॉल पूर्ण झालेत. फुलटॉस बॉल होता. जरी या कॅच पकडली तर विकेट देखील यांच्या नावावरती राहू शकते. डीप वरतून खेळाडू आलेत, कॅच पकडले, पहिली विकेट तर मिळवले. अजून 2 सलगचे आले तर 1001 रुपये आम्ही देऊ तुम्हाला. 3 बॉल पूर्ण. संघाची धावसंख्या धावफलकावरती स्थिर आहे. धावा धावफलकावरती आम्हाला 20 पाहायला मिळत आहेत. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये कोसरूड संघाकडून
शैलेश येत आहेत. ओव्हरमधील 3 चेंडूंचा खेळ शिल्लक. तदनंतर आम्ही पुढील मॅचच्या टॉसच्या दिशेने जाऊ. जळव संघ विरुद्ध डीके स्पोर्ट्स याची देखील नोंद घ्यायची आहे. डीके स्पोर्ट्स विरुद्ध टीम जळव ज्योतिबा जे जे जळव संघ. यानंतर होणारी मॅच त्याचा टॉस करू. मारलं पहिलं ते अगोदर बुकिंग डॉट बॉल येतो. याच्यावरती वाईड आहे पहा. वाईड +1 या 2-2 धावा 1-1 धावा ज्या येणाऱ्या इनिंग मध्ये थोडेसे आपण पाहतोय घातक ठरू शकतात बनपुरी संघासाठी. आणि तदनंतर मात्र या धावा येत आहेत 2 आणि या 2 धावेने संघाची धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचते 22-22 रन ऑन स्कोर बोर्ड. 4 विकेट लॉस. टीम मळाईदेवी कुसरुण संघ. अजून एक वाईड +1. पहा या ओव्हरमध्ये एक्स्ट्राच्या धावा भरपूर देतोय. हो खंड पडलाय या प्रॅक्टिस मध्ये खेळामध्ये आणि या कारणास्तव आणि एक बिग अनाउन्समेंट आम्ही करतोय. जर अजून 2 वाईड आले ना तर त्यांचे मित्र सुनील यांच्या माध्यमातून देखील 500 रुपये दिले जातील. नाहीये यावेळेला बॅकवर्ड डीप स्क्वेअर लेग रिझन. धावा फक्त आणि फक्त डिक्लेअर स्वरूपाच्या आहेत की डिक्लेअर स्वरूपाचे आहेत. 1 रन येईल आणि एका धावेने ओव्हरमधील 4था चेंडू पूर्ण होईल. 4 बॉल पूर्ण. संघाची धावसंख्या धावफलकावरती धावा येत आहेत 24. फ्लॅटेड गेलाय. वेगाने गेलाय शैलेशच्या बॅट मधून. आता मात्र एक चांगला टोटल उभा करण्यासाठी तो प्रयत्न करतोय आणि या षटकारांशी संघाची धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचते धावा 31. 31 रन ऑन अ स्कोर बोर्ड. 31 धावा धावफलकावरती. 5 बॉल पूर्ण झालेत. एक शेवटचा बॉल शिल्लक आहे आणि 31 धावा जवळपास पाहिलं तर मळाईदेवी कुसरुण संघासाठी देखील पुरेशा आहेत. कारण की त्यांचं बॉलिंग युनिट दमदार आहे. वेग भरपूर आहे. सूरज असेल विजय असेल. एक शेवटचा बॉल शिल्लक. तदनंतर लगेच आम्ही नेक्स्ट मॅचच्या टॉसच्या दिशेने जाऊ. जे जे जळव विरुद्ध टीम डीके स्पोर्ट्स. वाईट बॉल आहे. एक्स्ट्राची रन आहे. जवळपास या ओव्हरमध्ये आत्तापर्यंत 16 धावा खर्च केलेत. एक शेवटच्या बॉलसाठी भरपूर मोठा भला मोठा संघर्ष करतोय निलेश. आत्तापर्यंत 11 चेंडू हाताळले त्या गोलंदाजाने. नाहीये 12 चेंडूवरती. आता ओव्हर संपेल पहा. 1 रन येते आणि एका धावेनेशी पहिल्या इनिंगचा खेळ संपतोय. पहिल्या इनिंगच्या अखेरीस संघाची धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचते धावा 33. विजयासाठी 34 धाव्यांची गरज असेल बनपुरी संघाला. विजय मिळवायचा असेल तर 18 चेंडूमध्ये 34 धावा बनवा विजय तुमचा. जर विजय कुसरुण संघाला मिळवायचा असेल तर या 34 धावा रोखा. जास्त वेळ घेऊ नका. मळादेवी कुसरुण संघ या लगेच मैदानाच्या आतमध्ये फिल्डिंग लावून घ्यायचे आहे आणि बॅटिंगसाठी आपली ओपनिंग पेअर देखील मैदानाच्या आतमध्ये पाठवायचे आहे. टीम बनपुरी संघ जाऊया टॉसच्या दिशेने. जे जे जळव विरुद्ध टीम आम्हाला पाहायला मिळेल इन ॲक्शनमध्ये डीके स्पोर्ट्सच्या मॅचचा आम्ही करतोय टॉस मुख्य मंचावरती. प्लीज वेलकम बोथ टीम कॅप्टन्स. चौतीस धावांचं आव्हान आहे. चला टॉस करतोय आम्ही. टॉस साठी या. जे जे जळव विरुद्ध टीम डीके स्पोर्ट्स. सन्माननीय संजय दादा देसाई यांच्या शुभ हस्ते आम्ही करतोय टॉस. जळव संघ आणि टीम डीके स्पोर्ट्स. छापा काटा. कॉल कुणाचा? कॉल जळव संघाचा.
छापा कॉल आहे, काटा येतोय. टॉस विन झालाय टीम DK स्पोर्ट्स. डिसिजन जागेवरती कळवायचा आहे आणि हा रूल आहे आपल्या आशियनचा. क्षेत्ररक्षण निवडलं जात आहे. थोड्याशा मुलाखती आम्ही थांबवतोय. बॅटिंग करावी लागेल जळव संघाला, याची देखील नोंद घ्यायची. आणि जरी जळव संघ टॉस जिंकला असता तरी त्यांनी बॅटिंगच घेतली असती, यात काही शंका नाही आहे. पहा यानंतर होणारी मॅच असेल जळव विरुद्ध टीम DK स्पोर्ट्स. टॉस झालाय, टॉस जिंकलाय DK स्पोर्ट्स संघाने. संघ कर्णधाराने कळवलंय की आम्ही क्षेत्ररक्षण करू, बॅटिंगसाठी आमंत्रित केलंय जे जळव संघाला. दोन्ही संघांनी तयार राहा यानंतर होणाऱ्या मॅचमध्ये. त्या अखेरीस जाऊया आपण दुसऱ्या डावामध्ये. विजयासाठी गरज आहे 34 धाव्यांची. 18 चेंडूमध्ये तुम्हाला बनवायचे आहेत 34 धावा. टीम बनपुरी संघाचे 2 फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आलेत. संकेत आणि नितीन जाऊया मॅचच्या दिशेने. बॉलिंग मार्कवरती पाटण तालुक्याचा वेग आणि वेगाचा शेवट सूरज शिंदे. पहिल्या ओव्हरमध्ये आम्हाला पाहायला मिळतोय सूरज शिंदे. आम्ही चर्चा केली होती की बॉलिंग युनिट दमदार आहे आणि त्याच युनिटवरती आता ही मॅच बनवली जाईल का मळाई देवी कुसरुण संघाच्या माध्यमातून. सूरज असेल, विजय असतील आणि स्ट्रायकिंग गोलंदाजी पहिलं षटक हाताळण्यासाठी बॉलिंग मार्कवरती वेगवान गोलंदाज सूरज. सूरजचा सामना करण्यासाठी स्ट्रायकिंग एंडवर संकेत, नॉन स्ट्रायक एंडला नितीन बनपुरी संघाकडून. 34 धावांचं आव्हान आहे. कसं चेस केलं जाईल हे देखील पाहणं गरजेचं. सूरज शिंदे पहिला बॉल. चला जास्त वेळ घेऊ नका. पहिला बॉल कमी गतीने हाताळलाय, डी झोन पर्यंत जाऊन पोहोचलाय. फक्त आणि फक्त 1 रन असेल. संकेतच्या बॅटमधून सिंगल रन येते आणि या सिंगल निशी संघाच्या धावसंख्येमध्ये आणि संघाच्या धावसंख्येला सुरुवात होते, रनचेसला सुरुवात होते. 1 बॉल 1 रन. हो या वेळेला पहा अगदी वेगवान चेंडू हाताळला जातोय. तदनंतर मात्र दुसरा बॉल डॉट येतोय आणि वेग याची ओळख आहे, अचूकता याची आपण पाहतो ओळख आहे. सूरज शिंदे PTR BPL या स्पर्धेमध्ये पाहिलं होतं, दमदार खेळ करत होता, चॅम्पियन देखील तिकडे तो राहिला होता. आणि संपूर्ण पाटण तालुक्यासाठी अभिमानाची गोष्ट म्हणजे कालची मैत्री चषक ही स्पर्धा आणि त्या मैत्री चषक स्पर्धेमध्ये मिळवलेला तो मानाचा करंडक, चॅम्पियन पद मिळवलं होतं पाटण तालुका क्रिकेट असोसिएशनचे प्रिन्स वॉरियर्स पाटण तालुका या टीमने. अगदी अभिमानास्पद गोष्ट देखील आहे. आणि तदनंतरही चालू असलेली स्पर्धा मुकादम चषक 2026. 3 बॉल धावा धावफलकावरती 2. डॉट बॉल निर्धाव चेंडू. पंच वाईड बॉल आहे का? वाईड बॉल आहे. पहा हा वाईड बॉल येतोय आणि या वाईड बॉलनीची संघाच्या धावसंख्येमध्ये बदल. संघाची धावसंख्या धावफलकावरती आता जाऊन पोहोचते धावा 3. 3 बॉल पूर्ण 3 धावा. सुरुवात तर चांगली करून देतोय सूरज शिंदे. कमी गती यावेळेला मात्र डॉट बॉल येतोय. 4 बॉल पूर्ण 3च धावा धावफलकावरती आतापर्यंत खर्च केलेत. जशी चर्चा तसं काम मैदानाच्या आतमध्ये सूरज शिंदे करतायत. शेवटचे 2 चेंडू या ओव्हरमधील. वेगाने लोवर फुल टॉस होता, सरळच्या दिशेला घेऊन काढलाय. तिकडे आहेत अर्जुन, चेंडू फील्ड करताय. दुसऱ्या धावेचा कॉल आहे. नॉन स्ट्राइक एंड फेकी डेंजर झोन. कलेक्शन असतं तर काम देखील बनलं असतं, परंतु कलेक्शन नव्हतं. तदनंतर मात्र 2 धावा बनवल्या आणि या 2 धावेने संघाची धावसंख्या आता 5 या आकड्यावरती जाऊन पोहोचल्या. 5 बॉल पूर्ण आणि धावा धावफलकावरती येत आहेत 5. शेवटच्या चेंडूवरती स्ट्राईक स्वतःजवळ ठेवण्याचा प्रयत्न होता. तदनंतर मात्र एक सिंगल रन येते आणि या सिंगलनीशी संघाची धावसंख्येमध्ये भर. पहिल्या ओव्हरचा खेळ संपला आणि पहिल्या ओव्हरच्या अखेरीस संघाची धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचते धावा 6 विदाऊट लॉस. या रनचेसमध्ये टीम बनपुरी 11. समीकरण स्क्रीनवरती दाखवलं जात आहे. 12 चेंडूमध्ये आता 28 धावांची गरज असेल विजयासाठी टीम बनपुरी 11 संघाला.
12 चेंडूमध्ये 28 धाव्यांची गरज आहे विजयासाठी. तदनंतर होणारी मॅच फिल्डिंग करणारी टीम DK स्पोर्ट्स, बॅटिंग करणारी टीम JJ जळव आणि बॉलिंग मार्कवरती विजय सावंत. विजय सावंत देत आहेत फिटनेस पहा भरपूर. कमी गतीने हाताळला, जाणून घेतला नितीन यांच्या बॅट मधून सरळ सी कॉर्नर मधून 6 धाव्यांसाठी धमाका आला षटकार. आणि या षटकारांनी आता मात्र संघाची धावसंख्या दुहेरी आकड्यामध्ये रूपांतरित होते. 12 धावा धावफलकावरती आलेत. आता 11 चेंडूमध्ये बनवायचे आहेत विजयासाठी धावा 22. जो जिंकेल तो पुढील फेरीमध्ये, जो जिंकेल तो मात्र बक्षीसपात्र फेरीच्या दिशेने अजून एक पाऊल टाकत जाईल. आणि यासाठी आज 20 संघ एकत्र जमलेत पहा या पाटण तालुका क्रिकेट असोसिएशन अंतर्गत मुकादम चषक 2026 स्पर्धेमध्ये. या ओव्हरवरती पहिल्या चेंडूवरती षटकार आला. नितीन आहेत बनपोरी 11 या संघाकडून. हा चांगला चेंडू हाताळलाय, सडीक बॉल होता, त्याच्यावरती 1 रन लेग बायच्या स्वरूपामध्ये प्राप्त करताना पाहायला मिळतात बॅटर. या सिंगल निश्चित संघाची धावसंख्या आता 13 या आकड्यावरती जाऊन पोहोचते. 13 धावा धावफलकावरती जमवल्या गेल्यात. वेग होता, भरपूर वेग होता, पिक करू शकला नाहीये, या चेंडूचा अभ्यास करू शकला नाहीये. आणि तदनंतर मात्र डॉट बॉल आला विजय सावंत यांचा. मळाई देवी कुसरून संघाला आतापर्यंत आपण पाहतोय भरपूर सारी त्यांच्या गोलंदाजीमधून प्रसिद्धी मिळवून देणारा गोलंदाज विजय सावंत बॉलिंग मार्कवरती एक महत्त्वपूर्ण आणि मॅचला कलाटणी देणारे षटक हाताळताना पाहायला मिळत आहेत. फटका खेळलाय, चेंडू डीप वरती जातोय, क्षेत्ररक्षक होता, नाही पकडू शकला. त्याच्या हातामधून निसटून या भर पावसामध्ये हाताला करंट देऊन सीमारेषे पलीकडे 4 धाव्यांसाठी चालला हा चेंडू. आणि या 4 धाव्याने संघाची धावसंख्येमध्ये भर होते. संघाची धावसंख्या आता 17 या आकड्यावरती जाऊन पोहोचले. अर्धा प्रवास पूर्ण केलाय, अर्धा प्रवास शिल्लक आहे. म्हणजेच आता 8 चेंडूमध्ये विजयासाठी 17 धाव्यांची गरज असेल. कमी गतीने हाताळला होता, परंतु शरीरापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न यावेळेला. वाईट बॉल येतोय. वाईट बॉल येत असताना संघाच्या धावसंख्येमध्ये बदल. संघाची धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचेल 18 धावा. बॅटच्या स्टिकरवरती येऊन आदळला. तदनंतर नो मॅच लँड मध्ये तिकडे कोणताही क्षेत्ररक्षक नव्हता. आउटफील्ड वरतून धावत येईपर्यंत 1च रन. एका धावेणीशी फरक पडतोय धावफलकावरती. आणि तदनंतर मात्र संघाची धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचते. काय करू मी? होय आलाय आणि सरळ सीमारेषे पलीकडे गेलाय. अंतर कमी करणारा, विजयापासून अंतर कमी करणारा मॅक्सिमम युजित षटकार. आता मॅचचं समीकरण 5-6 चेंडू आणि विजयासाठी फक्त आणि फक्त 9 धाव्यांची गरज आहे. सहा चेंडूमध्ये विजयासाठी आता गरज आहे 9 धाव्यांची. जास्त वेळ कोणी घेऊ नका, लगेचच मॅचला सुरुवात करा.
शैलेश येत आहेत बॉलिंग मार्क वरती आणि 9 धावा डिपेंड करण्यासाठी शैलेश तयार झालेत. पाटण तालुका क्रिकेट असोसिएशन अंतर्गत मुकादम चषक 2026 च्या स्पर्धेमधील थरार हा महासंग्राम आपण अनुभवतोय. 6 मध्ये 9 धाव्यांची गरज आहे. पहिलाच बॉल राईस होणारा चेंडू होता. रन कोणती येत नाहीये. पहिला बॉल डॉट येतोय. अजून एक डॉट बॉल. पायकडे रन कंप्लीट केली जाते. वाईड बॉल आहे. वाईड +1 2 धावा तर आम्ही जोडूया चेंडूवरती. एक्स्ट्राच्या 2 रन असतील या. वाईड बॉल येतोय. पहा अजून एकदा वाईड बॉल. मॅचचं समीकरण बदललंय. आता फक्त आणि फक्त 6 धाव्यांची गरज आहे. 5 मध्ये बनवायचे आहेत विजयासाठी. आता धावा 6. सिंगल रन येते. आता 4 मध्ये 5 धाव्यांची गरज. चार चेंडू मध्ये विजयासाठी 5 धाव्यांची गरज आहे. 4 बॉल मध्ये विजयासाठी 5 धाव्यांची गरज. मॅच क्रुशियल बनली, अटीतडीची बनली आहे. नितीन आहेत आतापर्यंत विदाउट लॉस या रनचे सुरू आहे. या 2 फलंदाजांच्या माध्यमातून 6 वरती 15 मध्ये खेळतोय. चार मध्ये 5 धाव्यांची गरज. यावरती देखील एक सिंगल नाहीये. 5 चेंडू अडवला गेलाय. चेंडू डी झोनच्या दिशेने जात असताना तो थांबवला गेलाय विकेट किपरच्या माध्यमातून. समीकरण बदललंय. 3 मध्ये आता 5 धाव्यांची गरज आहे. मॅच दोन्ही बाजूने टाईट झाली आहे, बनवली जाते. यावेळेला बॉलिंग मार्क वरतून शैलेश, बॅटिंग मार्क वरतून नितीन आम्हाला पाहायला मिळतील. 7 मध्ये 15 वरती खेळ करतायत. भरपूर साला वेळ त्यांनी खेळपट्टीवरती स्प्रेड केलाय. 3 मध्ये 5 धाव्यांची गरज आहे. फटका पहा. चेंडू हवेमध्ये फटका फसला. क्षेत्ररक्षकाला चेंडू जज केला. पकडली कॅच. आणि या कॅच सोबत मॅच पकडली की काय असंही बोलायला हरकत नाहीये. नवीन बॅटर मंगेश मैदानाच्या आतमध्ये एंटर करतायत. नुसत्या आतमध्ये जात नाहीत तर संपूर्ण संघाची जबाबदारी मदार सोनताच्या खांद्यावरती घेऊन मैदानाच्या आतमध्ये जातात. 2 मध्ये 5 धाव्यांची गरज आहे. जो तो बोलतोय मंगेशने हे कारनामे कित्येक वेळा केलेत. हे त्याच्यासाठी छोटी गोष्ट नाहीये. अगदी आपण पाहतोय अगदी 2 मध्ये आता 5 धाव्यांची गरज असणार आहे विजयासाठी. दोन चेंडू मध्ये 5 धाव्यांची गरज असेल विजयासाठी. 2 मध्ये बनवायच्या आहेत 5 धावा. मंगेश मैदानाच्या आतमध्ये संकेत सोबत चर्चा केली. थोडीशी कुजबूज झाली. तदनंतर मात्र आता शैलेश जवळ देखील सर्वांच्या नजरा. मॅच कोण जिंकणार, जिंकेल त्याचा प्रवास चालू, हरेल त्याचा प्रवास इथे संपेल. फुल स्टॉप लागेल त्याच्या जर्नीवरती. 2 मध्ये 5 धाव्यांची गरज विजयासाठी आहे. रनचेस मध्ये बनपुरी 11 संघाला थांबलाय थोडासा. पहा अगदी विकेट किपर तयार नव्हता. तदनंतर मात्र 2 मध्ये 5 बनवायचे आहेत. पाटण तालुका क्रिकेट असोसिएशन अंतर्गत आयोजित स्पर्धा मुकादम चषक 2026. वा
काय डिलिव्हरी हाताळले. हा बॉल मात्र आपण पाहतोय निर्धाव प्रकारचा येतोय. रायझिंग डिलिव्हरी आणि परफेक्ट डिलिव्हरी आम्हाला पाहायला मिळते. अचूकता परफेक्ट बाउन्सर काय असतो तर हा असतो. रिप्ले टेलिकास्ट देखील पहा. ऑन स्क्रीन वरती दाखवला जातो की स्कोरच्या माध्यमातून पहा अगदी हेल्मेटच्या जवळून चेंडू सरळ विकेट किपरच्या हातामध्ये जाऊन विसावला. 1 मध्ये बनवायचे धावा 5 विजयासाठी. कंपल्सरी चेस याची देखील नोंद घ्या. म्हणजे 1 मध्ये तुम्हाला 6 धावा बनवायच्या आहेत. 1 मध्ये विजयासाठी बनवायचे 6 धावा. मंगेश जवळती जबाबदारी आले. 1 मध्ये 6 बनवेल का. शैलेशने आतापर्यंत पूर्णपणे रोखून ठेवलंय. काय घडेल. 1 मध्ये 5 धाव्यांची गरज. षटकार येणं गरजेचं आहे. कंपल्सरी चेसिंग राहणार आहे आणि यावेळेला फटका तर स्क्वेअर लेग रिझन फील्ड केला आणि मॅच पूर्णपणे मुठीमध्ये पकडले. या रन डिपेंड करत असताना शैलेशने फक्त आणि फक्त आतापर्यंत आपण पाहतोय 5 धाव्यांची मॅच आपल्या संघाला मिळवून दिले आणि कुसरून संघ या मॅच मध्ये विजय मिळवतोय. मळाईदेवी कुसरून संघाने मात्र मॅच मिळवले आणि पराजयाला सामोरं जावं लागतंय बनपूर 11 संघाला. प्रयत्न मोठे होते आणि या प्रयत्नांती परमेश्वर जरूर परमेश्वर भेटेल की माहीत नाही, परंतु त्यामधून तुम्हाला शिकायला जरूर मिळेल आणि ते बनपूर 11 संघाला मिळाले देखील असेल. वेल प्लेड बो टीम. जाऊयात नेक्स्ट मॅचच्या दिशेने. मॅच अशी असेल. टॉस जिंकला होता डीके स्पोर्ट्सच्या संघाने आणि डीके स्पोर्ट्सच्या संघाने टॉस जिंकला. त्यांनी कळवलं आम्ही करतोय फिल्डिंग. आणि पहा मुकादम ज्यांच्या नावानिशी स्पर्धा उदयास आली ते मुकादम देखील आता या मॅचमध्ये खेळ करताना पाहायला मिळतील. संपूर्ण टीम आहे. ऋषी देखील असेल आणि ऋषी सध्याच्या चर्चेत क्रिकेट सोबत कंटेंट क्रिएटर म्हणून देखील प्रसिद्ध आहे. त्याचे कंटेंट प्रत्येकाला आता आवडायला लागले. तर ऋषी देखील इन ॲक्शनमध्ये मॅचमध्ये असेल. त्याचबरोबर विपक्षीय टीममध्ये ऑल इंडिया आयकॉन ज्यांना आता संबोधलं जात आहे धर्मा पवार ते देखील असतील, गुरु असतील आणि संपूर्ण टीम. पहा जशी चर्चा केली तसे 2 फलंदाज उजव्या हाताचे फलंदाज ख्यातनाम फलंदाज मैदानाच्या आतमध्ये गुरु पवार आणि त्याचबरोबर धर्मा पवार येत आहेत. जाऊयात नेक्स्ट मॅचच्या दिशेने.